प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 3 दिव्य ऊर्जा एकत्र अनुभव घेणार आहोत. आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी सोहळा 719वा, तसेच सोमप्रदेश शिवशक्तीची पूजा आशीर्वाद आणि चित्रा नक्षत्र श्रीपाद वल्लभांचे जन्म नक्षत्र या 3 दिव्य अनुभूतींना आपण आज ध्यान साधनेद्वारे अनुभवणार आहोत. चला तर मग ध्यान साधना सुरू करण्यापूर्वी माझे माता पिता, माझे रेकीचे सर्व गुरु, सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, माझ्या कुटुंबातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी नमन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आज आपण 3 दिव्य ऊर्जा अनुभव एकत्र करणार आहोत. आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींची शांत चैतन्य सत्ता, सोमप्रदोषाची शिवशक्तीची ऊर्जा, श्रीपाद वल्लभांचा दत्तावतारातील करुणामृत प्रवाह ही साधना आपल्याला अंतर्मनाच्या सर्व स्तरातून शुद्धी आणि समाधान पुरवते. तर निकालच्या चला तर मग साधनेला सुरुवात करूया. एका शांत जागी सुखासनामध्ये बसा. सावकाश डोळे बंद करा. आपले दोन्ही हात अशा ज्ञान मुद्रेमध्ये आपल्या मांडीवर ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना अनुभूती घ्या, या ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. सावकाश एक दीर्घ श्वास सोडा. सोडताना कल्पना करा, माझ्या ऊर्जामध्ये, माझ्या आभा मंडळामध्ये, माझ्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या श्वासावाटे बाहेर फेकली जात आहे आणि ब्रह्मांडात जाऊन ती शुद्ध होत आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आपले डोळे बंद ठेवून जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. कल्पना करा, आपण आळंदीच्या अलंकापुरीच्या घटिकाश्रमात उभे आहोत. माऊलींच्या समाधीसमोर प्रकाशाचे वलय, त्या चैतन्यमय ऊर्जा प्रकाशात माऊलींचे करुणारूप आपण पाहत आहोत. माऊलींच्या या समाधीतून दिव्य तेज आपल्यामध्ये प्रवाहित होत आहे. ओम ज्ञानेश्वराय नमः. आळंदीचा नाथ, अवघे जगाचे दात, जगी विचारता मात, माऊली माझी. एक दीर्घ श्वास घ्या. ओम ज्ञानेश्वराय नमः. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन एकाग्र करा आणि आळंदीच्या अलंकापुरीच्या माऊलींच्या आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. माऊलींच्या समाधीतून तेजोलय सर्व भाविकांना भक्तांना प्राप्त होत आहे. प्रत्येकाचे आभा मंडळ शरीरातील चक्र ऊर्जांकित होत आहे. आळंदीत वसलेले हे सर्व जगाचे आभार स्तंभ आहेत. माऊली सर्व जगाचे आभार स्तंभ आहेत. ते चालते बोलते भक्तांचे मायबाप आहेत. त्यांच्या स्मरणाने मन प्रसन्न होते. चित्त तेज
आपल्यातील करुणा सागर अनुभूतीचे रूप दिव्य तेज रूप अनुभवता येते. प्रत्येक श्वास हा शरीरात प्रवेश करत आहे. या श्वासाबरोबर शरीरामध्ये या दिव्य ऊर्जा आपल्यात प्रवेश करीत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकत आहे. आपले चित्त, मन, आत्मा, शरीर प्रसन्न होत आहे. माऊलींच्या या गजरातून जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. कल्पना करा आपण कैलास पर्वतावर चंद्रप्रकाशात उभे आहोत. त्या शांततेत महादेव ध्यानस्थ बसले आहेत. अर्धनारीश्वर रूप. गंगा त्यांच्या जटेतून वाहत आहे आणि चंद्राचे तेज सर्वत्र पसरते. अशा या दिव्य प्रकाशाच्या माध्यमात आपण उभे आहोत. या तेजाची अनुभूती आपल्या रोमारोमामध्ये प्राप्त होत आहे. करणचरणकृत वाक्कायच कर्मच वा श्रवणनयनज वा मानस वापराधम. हे भोळा शिवशंकरा, हाताने, पायाने, वाणीने, शरीराने, मनाने आणि इंद्रियांनी केलेले सर्व अपराध तू क्षमा कर. या शिवशक्तीच्या तेजाने, कृपा प्रसादाने अंतःकरण शुद्ध होत आहे. अनुभूती घ्या आपल्या अनाहत चक्रावर. शिवशक्तीची ऊर्जा, हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. वायू तत्वरूपी अनाहत चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. प्रत्येक जाणारा आणि येणारा श्वास यावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना कल्पना करा आपण पीठापुरम मंदिराच्या महाद्वारात उभे आहोत. समोर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचे मंद स्मिताने आपल्याकडे पाहत आहे. त्यांचे दिव्य तेजस्वी रूप क्रांती आपल्या नेत्रातून, आज्ञाचक्रातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. कल्पना करा आपले आज्ञाचक्र हे ऊर्जांकित होत आहे. सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे. गुरुतत्वरूपी ऊर्जा या आज्ञाचक्रावर प्रवाहित होत असून आपण श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरणी नतमस्तक झालेलो आहोत. मस्तक चरणी टेकवले आहे. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. त्यांचा सुवर्ण प्रकाश आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. पोटाच्या मणिपूर चक्राच्या आसपास तो गोल गोल फिरत आहे. पिवळी दिव्य रंगाची ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रात प्रवाहित होत असून अग्नी तत्वरूपी ऊर्जा आपल्या मणिपूर चक्राला प्राप्त होत आहे. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. आज्ञाचक्राच्या आसपास
विशुद्धी चक्रात प्रवेश करत आहे. तसेच सहस्रार चक्रावर सर्वत्र या ऊर्जेचा प्रवाह पसरत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे अनंत रूपधारी दिगंबरा, दत्ता तुमची कृपा आकाशा एवढी विशाल आहे. तुमच्या आश्रयाने सर्व संकटे क्षीण होतात. पहिले श्री दत्तावतार, करुणा सिंधू, कृपा सागर, भक्तांचे आधार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. त्यांनी आपल्या चरित्र सारामृतात भक्तांना अनुमोदन केले आहे की जो कोणी माझे नाम घेतो त्याच्या एका वेदनेवर मी 1000 कृपा करीन. संत ज्ञानेश्वर माऊलींची शांतता, दिव्यता, शिवशंकराचे प्रदोष शक्ती तत्वरूप ऊर्जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा मुद्रा, हे तिन्ही ऊर्जा वलय आपल्या शरीराभोवती ओम रूपी ऊर्जा, ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री ओम रूपी ऊर्जा, त्रिशूल रूपी ऊर्जा, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् आणि स्वस्तिक रूपी ऊर्जा. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय रामकृष्ण हरी. या स्वरूपामध्ये आपल्या चारी बाजूने प्रकाशित होत असून या दिव्य तेजाच्या पिरामिडमध्ये, त्रिकोणीय अशा 3 ऊर्जांच्या पिरामिडमध्ये आपण स्थानस्थ झालं असून आपल्या सर्व चक्रांना चेतना प्राप्त झाली आहे. हे तिन्ही ऊर्जा वलय तुमच्या सभोवताली आहे. एक खोल श्वास घ्या. ओम ज्ञानेश्वराय नमः. ओम नमः शिवाय. ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. हाती झेंडा पताका, गळा वैजंतीच्या माळा, माझ्या सावळ्या इठ्ठला पावगा माझ्या, ब्रह्मा विष्णू महेशाच्या सावळ्या रूपा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. या दिव्य ऊर्जांद्वारे मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेल्या सर्व ब्रह्मांडी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरु.